नमस्कार आणि तुमचं स्वागत करते मी आजच्या छान एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ ना जर तुमची मान दुखत असेल किंवा तुमची पाठ दुखत असेल तर ती तुम्ही पहिल्याच दिवशी तुम्हाला कसा रिलीज भेटेल त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। आता तुम्ही मला आमची नाही मान दुखत किंवा आमची नाही पाठ दुखत, ठीक आहे, पण आज नाही दुखत आहे, तुमची काही दिवसांनी हे दुखायला चालू होणारच आहे। ते कसं आजकाल हे वेगळं सांगायचं कामच नाही की मोबाईल कोणाकडे नसतो, सगळ्यांकडे असतो, जेंट्स लेडीज सगळ्यांकडे, ठीक आहे। लॅपटॉपवरती कॉम्प्युटरवरती काम करणारे, ऑफिसला जाणारे, जॉब करणारे, त्यांचं तर ते रुटीनच आहे, त्यांना ते करायचंच आहे। पण आपण घरात पण आहोत ना, तर सारखं आपण मोबाईलवरती बघून, असं कोणीच मोबाईलवरती बघत नाही, जस्ट ह्या पोझिशनला बघतं, या पोझिशनला मोबाईलवरती आपण बघत असतो, खाली बसून किंवा झोपून पण। तर त्याच्याने काय होतं, काही दिवसांनी का हो पण मानेचा त्रास चालू होतो, आपल्याला पाठीचा त्रास चालू होतो, कमरेचा त्रास चालू होतो आणि आपल्याला वाटतं अरे आपण तर काय असं केलंय की आपल्याला हा त्रास चालू झाला, समजतच नाही आपल्याला। तर ते परिणाम असतात, आपण खाली वाकून जे पण कामं करतो ना, मोबाईलच नाहीये पण आपण खाली वाकून पोचाही मारत असेल किंवा खाली वाकून आपण चपात्याही करत असतील किंवा लॅपटॉपवरती आपण कामही करतो, कोणतीही गोष्ट आपण जी खाली वाकून करतो ना त्याच्यानंतर आपल्याला हा त्रास चालू होतो। आणि ज्यांना त्रास आहे ऑलरेडी त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघायला पाहिजे आणि दिवसातनं 5-5 मिनिटं, म्हणजे दिवसातनं 2 टाइम असे 10 मिनिटं स्वतःला द्यायचे। तुम्ही जॉब करताय, ऑफिसमध्ये बसलेला आहे, तेव्हाही तुम्ही या ज्या पण आज मी स्टेप दाखवते त्या करायच्या, आणि तुम्ही घरी आहात तर घरी पण तुम्ही दिवसातनं 2 टाइम ह्या स्टेप करायच्या आहेत। खूप जास्त फायदा भेटणार आहे तुम्हाला, पहिल्याच दिवसापासून रिलीज वाटणार आहे बॉडीवर, पाठीला, कमरेला, मानेला। चला पटकन कोणत्या स्टेप आहेत ते बघून घेऊया। सर्वप्रथम मी अर्ध पद्मासन मध्ये बसते। आता तुम्ही जर जॉब करताय, खुर्चीवरती बसलेला, चेअरवरती, टेबलवरती, सोफ्यावरती, तर तुम्ही फक्त ऍटलीस्ट एवढं ठेवायचं की पाठ आणि कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा। जर खाली बसलेले तर अर्ध पद्मासन मध्ये बसायचा प्रयत्न करायचा। ढिल्या शरीराने कोणतीच एक्सरसाइज करायची नसते, कोणती स्टेप करायची। सर्वप्रथम या पोझिशनला जस्ट 1 पूर्ण ही जी नस असते ना आपली, ही खेचायची आपल्याला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि जस्ट इथे होल्ड करते मी 5 काउंट, तुम्ही करायचे 10 काउंट। 1 2 3 4 5। दुसऱ्या साइडला सेम पोझिशन 1 2 3 4 5, रिलीज। नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7, इथे ब्रीदिंग करायची, जस्ट इथे ब्रीद आउट करायचंय। 8 9 and just 10, वरती बघायचे जे 5 काउंट करून 1 2 3 4 5 and just वापस गोल सर्कल करायचे। पूर्ण बॉडीला टाईट ठेवायचं, जस्ट मानेचा पोर्शन आहे ना ढिला ठेवायचा, जस्ट असं मान एकदम टाईट करून नाही, जस्ट ओपन पूर्ण। तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही कसं करायचं ते पहिले दाखवते। जस्ट तुमची खूप मान दुखते किंवा तुम्हाला असं करताना चक्कर येते ना, मायग्रेनचा त्रास आहे, तुम्ही काय करायचं, जस्ट या पोझिशनला 1 2 3 4 and 5, जस्ट 20 काउंट तुम्ही हे करू शकता। आता आपण कसं करायचं, जस्ट 1 2 3 4 and 5। मी एका साइडला 5 काउंट दाखवलं, तुम्हाला एका साइडला करायचं 10 काउंट या 20 काउंट। 10 काउंट केलं तरी खूप आहे। जस्ट दुसऱ्या साइडला 1 2 3 4 and 5, रिलीज। नेक्स्ट काय करायचं आपल्याला, हा उजवा हात घेतलेला आहे, जस्ट इथे कानावरती लावला। आता काय करायचं, हाताने इकडे प्रेस करायचं पूर्ण आपल्या डोक्याला, आपल्या मानेला, ठीक आहे, आणि मानेनी आणि डोक्यानी आपल्याला आपल्या हाताकडे प्रेस करायचं। ताकद लावायची दोन्ही साइडून आणि स्थिर मध्ये थोडंसं बँड करायचं, जस्ट ह्या पोझिशनला।
आणि पूर्ण इथे होल्ड करायचा. 1 पूर्ण ताकद लावायची. 1 2 3 4 5 जस्ट रिलीज. मी 5 काउंट दाखवले, तुम्हाला 10 काउंट करायचे. दुसऱ्या साईडला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 अँड रिलीज. जस्ट या पोझिशनला गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, उजवा हात घेतला, कपाळावरती पूर्ण प्रेस करायचं, नुसतं ठेवायचं नाही. ठीक आहे, प्रेस करायचं पूर्ण या पोझिशनला. ताकद लावायची हाताने कपाळावरती, प्रेस करायचं पाठीमागे हाताने आणि मागून प्रेस करायचं आपल्याला समोर आपलं डोकं. आणि जस्ट या पोझिशनला एकदम स्ट्रेट. 1 2 3 4 अँड 5. आता इथे ताकद लावूनच करायचं. ठीक आहे, ढिल्या अंगाने, ढिल्या हात, असं नुसतं हात ठेवून फायदा नाही. जस्ट प्रेस करायचंच आहे. मागूनही प्रेस करायचं डोक्याला, समोर हाताने प्रेस करायचं. सेम पोझिशन दुसऱ्या हाताने जस्ट उलटा राऊंड. 1 2 3 अँड 4 5. मी आता इथे 5 काउंट जे दाखवले तुम्हाला ते 10 या 20 काउंट करायचेच आहे. खरं सांगते, मान तुमची दुखत असेल, पाठ तुमची दुखत असेल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी रिलीज वाटणार आहे, ही गॅरंटीने सांगते मी. तुम्ही कंटिन्युअसली हे करायचे, तुम्हाला डॉक्टरची मेडिसिन खायचंही काम पडणार नाही, गॅरंटीने मी सांगते. आता नेक्स्ट काय करायचंय, ही पोझिशन करून झाल्याच्या नंतर ना आपल्याला पूर्ण हा पोर्शन आहे ना मोकळा करायचा. जस्ट या पोझिशनला. आणि इथे हा पोर्शन मोकळा करताना आपल्याला करायची काय, खाली एक स्टेप करायचं. कसं, जस्ट अर्ध पद्मासन मध्ये बसले. आता मी तुम्ही चेअरवरती बसलेला असाल पाय लांबून, तरी पण तुम्ही आरामात करू शकता. किंवा या पोझिशनला जस्ट हा पोर्शन पूर्ण आपल्याला मोकळा करायचा आहे. तर आता इथे जस्ट 1 गुडघ्यांना पण गोल राऊंड द्यायचा आपल्या हाताने आणि शोल्डरला देखील. 1 2 3 4 5 जस्ट रिलीज. मी 5 काउंट दाखवलं, तुम्हाला 10 काउंट सुरुवातीला करायचं. जस्ट रिव्हर्स राऊंड याच पोझिशन, पूर्ण गुडघ्याला राऊंड. 1 शोल्डर रिव्हर्स. 2 3 4 5 अँड जस्ट रिलीज. आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला, तर नेक्स्ट या पोझिशनला आता इथे हाताची घट्ट मुठ्ठी करून घेतली. इथे रिलीज मध्ये हात येतात आपले. ठीक आहे, एकदम लूज मध्ये हात असे लूज आले, जस्ट पाठीमागे एकदम टाईट मध्ये न्यायचे. हा पोर्शन पूर्ण आपला खेचला गेला पाहिजे. पाठीची मणका आहे ना, तो पूर्ण आपल्याला तिथे आपल्या हड्डीला फील झालं पाहिजे. जस्ट 1 इथे येतो तेव्हा स्माइलनी मस्त रिल्या अंगाने, पाठीमागे एकदम टाईट मध्ये. 2 3 4 5 अँड रिलीज. मी जरी 5 काउंट दाखवले, तुम्हाला 20चा राऊंड करायचा. आता इथे नेक्स्ट अजून काय करू शकतो आपण, जस्ट या पोझिशनला यायचं आणि पूर्ण हळूहळू जस्ट या पोझिशनला जितकं तुमचे हात होतील ना तितके, पण असे हात नाही ठेवायचे. ठीक आहे, हाताला असं ठेवून टाईट नाही करायचं. हात असे सरळच राहतील. तुमचे इतके होत आहेत का सुरुवातीला, तुम्ही इतके पण करू शकता. इतके होत आहेत का, इतके पण करू शकता. जस्ट तुमचे एवढे होत आहेत तेवढे पण तुम्ही करू शकता. आणि ते जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जस्ट रिलीज. सुरुवातीला 10 करायचं, नंतर याचा 20चा राऊंड करायचा. आता याच्यासोबत अजून इथे या पोझिशनला, इथे या पोझिशनला आली मी, जस्ट पाठीमागे फक्त क्लॅप करायचे. 1 2 3 तुम्ही क्लॅप बघितली असेल पूर्ण स्ट्रेट मध्ये. ठीक आहे, जस्ट अशी क्लॅप नाहीये. 4 5 6 7 8 9 and 10 रिलीज. क्लॅप करायची 20 काउंट. आता तुम्ही ह्या स्टेप नक्की करून बघा. व्हिडिओ बघता बघता तुम्ही, मी ऍटलीस्ट जेवढे राऊंड तुम्हाला दाखवलेत ना तेवढे राऊंड पण तुम्ही व्हिडिओ बघता बघता करा. नंतर त्याची क्वांटिटी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाढवा, पण ऍटलीस्ट पहिल्या दिवशी तुम्ही इतकं करून बघा, तुम्हाला किती छान वाटतं. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगालच की मॅम हो खूप छान वाटतं. व्हिडिओ बघा, करा आणि नंतर कमेंट करा. तर खूप जास्त फायद्याचा व्हिडिओ आहे. आज तुमची मान पाठ कंबर नाही दुखत आहे, पण काही दिवसांनी ते सगळ्यांना त्रास चालू होतो, कारण की आपण जास्त काम हे वापरून करतो. त्याच्यामुळे आपली पूर्ण
ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बघा कामाचा आहे, शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण की जर तुमच्या आजूबाजूला कोणाला हा त्रास असेल ना, तर मला वाटतं की त्यांच्या कामाचा हा व्हिडिओ त्यांना नक्कीच तुम्ही शेअर करायला पाहिजे. हा व्हिडिओ त्यांच्या नक्कीच फायद्याचा ठरेलच. औषधी खात असतील ना, ते त्यांना खायचं काम देखील पडणार नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त मस्त राहायचं आणि हेल्दी फिट सुंदर दिसायचं. भेटूया नेक्स्ट